नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं द्वितीय वर्ष कला या वर्गामध्ये स्वागत करतो। मी तुम्हाला सुरुवातीलाच राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही माहिती देऊ इच्छितो। चालू वर्षी आपल्या अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे आणि आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही या वर्षीपासून या वर्गाला सुरू करण्यात आलेली आहे। आता या वर्गामध्ये पूर्वी जो अभ्यासक्रम होता त्यामध्ये राज्यशास्त्र जनरल पेपर, राज्यशास्त्र स्पेशल 1 आणि राज्यशास्त्र स्पेशल 2 असे विषय असायचे। या वर्षीपासून जे तुमचे जनरलचा जो पेपर आहे तो कोर कोर्सेस असं त्याला म्हटलं जाणार आहे आणि कोर कोर्सेस 1 आणि या कोर कोर्सेसला 3 क्रेडिट असणार आहेत। तसं तुमचा जो दुसरा स्पेशलचा जो पहिला पेपर असेल त्याला आता डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव्ह कोर्स म्हणजे DSE असं म्हटलं जाणार आहे आणि त्याला सुद्धा 3 क्रेडिट असणार आहे। आणि जो S2 चा पेपर आहे तो DSE 2A असं या सेमिस्टरचा असणार आहे आणि त्यालाही 3 क्रेडिट असणार आहे। या व्यतिरिक्त एक स्किल कोर्स असणार आहे आणि त्याला 2 क्रेडिट असणार आहेत। म्हणजे जनरलचा 3, S1 3, S2 3 आणि स्किलचा 2 असे 11 क्रेडिट राज्यशास्त्र या विषयामध्ये असणार आहेत। तर यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला जो आपला S1 चा पेपर मी घेणार आहे त्या संदर्भामध्ये मी बोलतो। पाश्चिमात्य राजकीय विचार म्हणजे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट हा जो पेपर आहे या पेपरमध्ये तुम्हाला या सेमिस्टरला 4 विचारवंत असणार आहेत। त्यामध्ये प्लेटो, एरिस्टॉटल, मॅकॅवली आणि लॉक हे 4 विचारवंत असणार आहेत। आता हे जे 4 विचारवंत आहेत हे पाश्चिमात्य विचारवंत आहेत। म्हणजे पूर्वीच्या काळी ग्रीक नगर राज्य अस्तित्वात होती असं आपण अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे। तर ही जी ग्रीक नगर राज्य होती या ग्रीक नगर राज्यामध्येच हे विचारवंत झालेले आहेत। यामध्ये सुरुवातीला आपण प्लेटोच्या संदर्भामध्ये विचार करणार आहोत। तर प्लेटो हा एक ग्रीक विचारवंत होता आणि सॉक्रेटिसचा तो शिष्य होता आणि म्हणूनच केवळ सॉक्रेटिसच्या सहवासात प्लेटो आल्यामुळे प्लेटोनं ग्रीक तत्वज्ञानामध्ये महत्त्वाची अशी मोलाची भर घातलेली आहे। या प्लेटोचा जन्म अथेन्स जवळील एजिना बेटात एका उमराव घराण्यामध्ये झालेला होता। त्याचा जन्म इसवी सन पूर्व 427 ला झाला। त्याचे वडील एरिस्टॉन आणि त्याच्या आईचे नाव परिक्टियानो होतं। तर तो जेव्हा या बाल्यावस्थेमध्येच त्यानं तत्वज्ञान आणि साहित्य यांचा अभ्यास केलेला होता आणि या प्लेटोचं जे मूळ नाव होतं ते एरिस्टॉक्लीज असं मूळ नाव त्याचं होतं। परंतु त्याची छाती रुंद होती आणि त्याची छाती रुंद असल्यामुळे त्याला प्लेटो हे नाव मिळालेलं आहे। प्लेटो हा जो शब्द आहे तो प्लेटस PLATUS या ग्रीक शब्दावरून प्लेटो हा शब्द निर्माण झालेला आहे आणि प्लेटस म्हणजे ब्रॉड म्हणजे रुंद आणि त्यावरूनच प्लेटो हा शब्द रूढ झालेला आहे। झेलर नावाचा एक विचारवंत होता। त्यानं आउटलाईन ऑफ ग्रीक फिलॉसॉफी हा जो ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्यानं प्लेटो हा शब्द वापरलेला होता आणि म्हणून प्लेटो हाच शब्द रूढ झालेला आहे। तर हा जो प्लेटो आहे हा पाश्चिमात्य विचारवंतामध्ये सर्वात महत्त्वाचा असा विचारवंत आहे। कारण वयाच्या 20व्या वर्षीच तो सॉक्रेटिसचा शिष्य झाला आणि
सॉक्रेटिसचं जे तत्वज्ञान होतं त्या तत्वज्ञानाचा याच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. इतकंच नाही तर सॉक्रेटिसमुळे याचं तत्वज्ञान नंतरच्या काळामध्ये उदयाला आलं आणि सॉक्रेटिसचा सहवास याला लाभला. परंतु त्या काळची जी परिस्थिती होती, सॉक्रेटिसच्या काळामध्ये या ग्रीक नगर राज्यामध्ये जी काही परिस्थिती होती तेव्हा अल्पजनशाही अधिकारावर होती. परंतु कालांतराने अल्पजनशाही गेली आणि लोकसत्ताक शासन व्यवस्था निर्माण झाली. परंतु या लोकसत्ताक शासन व्यवस्थेमध्ये अतिशय अत्याचार, जुलूम, अन्याय मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागले आणि म्हणून या लोकशाही पद्धतीचा वीट आला. इतकंच नाही तर या लोकसत्ताक शासन व्यवस्थेमध्ये सॉक्रेटिस सारख्या एका विचारवंतावर विष प्रयोग सुद्धा करण्यात आला आणि म्हणून प्लेटोचे जे विचार आहेत हे विचार या लोकसत्ताक शासन व्यवस्थेच्या विरुद्ध निर्माण झालेले आहेत. जेव्हा सॉक्रेटिस गेल्यानंतर प्लेटोनं वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या आणि 12 वर्षे त्यानं जवळपास प्रवास करून त्यामध्ये त्यानं काही तेथील राजकीय परिस्थितीचा, राजकीय विचार प्रणालीचा अभ्यास केला आणि स्वतःच असं काही तत्वज्ञान त्यानं निर्माण केलेलं आहे. हे त्याच्या जीवन परिचयाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. प्लेटोचा मृत्यू इसवी सन पूर्व 347 ला झालेला आहे. म्हणजे इसवी सन पूर्व 427 ते इसवी सन पूर्व 347 या कालावधीमध्ये प्लेटोनं बरंचसं काही तत्वज्ञान निर्माण केलं. त्याचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान फक्त त्या काळापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आधुनिक काळामध्ये सुद्धा राज्यशास्त्रच नाही तर वेगवेगळ्या विषयांमध्ये सुद्धा प्लेटोचा अभ्यास केला जातो. त्यानंतर प्लेटोची अकॅडमी ख्रिस्तपूर्व 388-387 या काळामध्ये प्लेटोने अथेन्स येथे अकॅडमीची एक स्थापना केली. प्लेटोची जी अकॅडमी होती या अकॅडमीमध्ये ग्रीक नगर राज्यामधल्या जवळपास सर्व राज्यातले वेगवेगळे अनेक तत्ववेत्ते अभ्यासासाठी आले आणि त्यानं ही जी अकॅडमी निर्माण केलेली होती ती अकॅडमी 2 हेतूनं निर्माण केलेली होती. त्याचा पहिला हेतू असा होता की केवळ ज्ञान लालसेने व शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्याभ्यास व्हावा आणि दुसरा हेतू म्हणजे मिळविलेले ज्ञान मानवी हित साधण्यासाठी सार्थकी लागावे, असे 2 उद्देश त्याचे होते. म्हणून प्लेटो काय म्हणतो की ज्ञानी मनुष्यच राज्य चालवू शकेल आणि ज्ञानी मनुष्य राज्य चालवू शकेल असं तो जे म्हणतो तर हा ज्ञानी मनुष्य म्हणजे त्या राज्याचा आदर्श राज्यकर्ता असेल. आदर्श राज्यकर्ता कसा निर्माण होईल तर त्या व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था चांगली असली पाहिजे आणि शिक्षण व्यवस्था चांगली असली पाहिजे म्हणजे काय, म्हणजे नागरिकांना योग्य पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे. तर प्लेटोनं या संदर्भामध्ये राज्यात 3 वर्ग निर्माण केलेले होते: उत्पादक वर्ग, शासक वर्ग आणि सैनिक वर्ग. हे जे 3 प्रकारचे वर्ग आहेत तर या वर्गांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करावं आणि इतर क्षेत्रामध्ये त्यांनी ढवळाढवळ करू नये म्हणजे न्याय होय असं प्लेटोचं मत होतं. आणि म्हणून प्लेटोनं ही अकॅडमी 40 वर्षे चालवली आणि या 40 वर्षामध्ये या अकॅडमीमधून अनेक तत्ववेत्ते निर्माण झाले, राजकारणी पुरुष निर्माण झाले आणि त्याचबरोबर अध्यात्मा संदर्भातही अभ्यास करण्यात आला. काही सेनापती निर्माण झाले आणि महत्त्वाचं म्हणजे एरिस्टॉटल सारखा राजकीय विचारवंत प्लेटोच्या याच अकॅडमीमध्ये निर्माण झाला, कारण एरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य होता आणि या काळामध्येच त्यानं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाणही केलेलं आहे. तर यानंतर आता आपण प्लेटोवर पडलेला प्रभाव पाहणार आहोत. म्हणजे प्लेटो हा एक राजकीय तत्वज्ञ निर्माण झाला
हा राजकीय तत्वज्ञ का निर्माण झाला, तर वेगवेगळ्या गोष्टींचा प्रभाव हा प्लेटोवर पडलेला होता, की त्यामुळे प्लेटो हा एक आदर्श असा विचारवंत या ग्रीक नगर राज्यामध्ये झालेला आहे. तर आता या संदर्भामध्ये प्लेटोचा जो गुरु होता तो सॉक्रेटिस, त्यामुळे सॉक्रेटिसचा प्रभाव प्लेटोवर होता, हा पहिला मुद्दा यामध्ये आहे. सॉक्रेटिसच्या तत्वज्ञानाचा प्लेटोवर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आणि सॉक्रेटिस हा ग्रीक तत्वज्ञानाचाच नव्हे तर एकंदर पाश्चिमात्य तत्वज्ञानाचा जनक म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अशा सॉक्रेटिसच्या सानिध्यामध्ये प्लेटो काही काळ राहिला, त्यामुळं एक तत्वज्ञानाची गुरुकिल्ली प्लेटोला सॉक्रेटिसकडूनच मिळाली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि प्लेटोचं तत्वज्ञान आणि राजकीय तत्वज्ञान यावर सॉक्रेटिसच्याच विचारांचा प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे तत्कालीन परिस्थितीचा प्रभाव. प्रास्ताविक करत असतानाच मी या संदर्भामध्ये सांगितलं की ग्रीक नगर राज्यामध्ये अल्पसत्ताक सत्ता होती आणि त्यामधून लोकसत्ताक सत्ता निर्माण झालेली आहे. लोकसत्ताक जी सत्ता निर्माण झाली तर त्यामध्ये अन्याय, अत्याचार, जुलूम हा फार मोठ्या प्रमाणात नागरिकांवर होत होता. आणि सॉक्रेटिस सारख्या विचारवंताला सुद्धा या शासन व्यवस्थेनं विष प्रयोग करून मारलेलं आहे, हे आपल्याला सर्व ज्ञात आहे. आणि त्यामुळं ही सत्ता जी आहे ही अडाणी लोकांच्या हाती गेली. म्हणून प्लेटो हा कमालीचा अस्थिर आणि गोंधळलेला होता. मग ही स्थिती त्याला सुधारणं गरजेचं होतं आणि म्हणून त्यानं ज्ञानी आणि बुद्धिमान राज्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे असं सांगितलं. आणि म्हणूनच त्यानं दी रिपब्लिक, दी स्टेट्समन, दी लॉज असे महत्त्वाचे ग्रंथ निर्माण केले. आणि त्या ग्रंथांमधून त्यानं आदर्श राजकारणी किंवा तत्वज्ञ राज्यकर्ता कसा निर्माण होईल यासाठी त्यानं प्रयत्न केलेले आहे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे त्यानं विविध देशांना भेटी दिलेल्या होत्या. तर त्यानं या भेटी देण्याचं कारण असं की त्याचे जे मित्र होते सोलन, थेलिस, डेमोक्रिट्स हे जे तत्वज्ञानी होते, या तत्वज्ञानींनी सुद्धा वेगवेगळ्या देशांचा प्रवास केलेला होता आणि त्या प्रवासामधून त्यांना काही राजकीय अनुभव आलेले होते. आणि जे राजकीय अनुभव आले त्यावरून त्या सोलन, थेलिस, डेमोक्रिट्सची एक फिलॉसॉफी तयार झाली. आणि म्हणूनच प्लेटोनं सुद्धा इजिप्त, इराण, इटाली, सिसिली अशा वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या. 12 वर्ष त्यानं वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला. तेथील राजकीय परिस्थितीचा त्यानं अभ्यास केला आणि त्यावरूनच त्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून प्लेटोनं स्वतःची अशी एक आयडियोलॉजी निर्माण केली. आणि म्हणून या वेगवेगळ्या देशांना दिलेल्या भेटींचा प्रभाव सुद्धा त्याच्या विचारामध्ये असल्याचं आपल्याला जाणवतं. पुढचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांचा प्रभाव प्लेटोवर पडलेला आहे. त्यामध्ये सोलन, थेलिस, डेमोक्रिट्स, लायकर्स, आर्किटॅस, पायथागोरस असे वेगवेगळे जे विचारवंत होते, या वेगवेगळ्या ग्रीक तत्वज्ञांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव हा प्लेटोवर पडल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून प्लेटोची जी राजकीय विचारांची बैठक आहे ती तात्विक स्वरूपाची केवळ यामुळेच निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचा प्रभाव म्हणजे सायराक्यूज येथील अनुभव. तर सिसिलीमध्ये एकतंत्री राजाची म्हणजे पहिला डायोशियस याची राजवट होती. आणि तो पहिला डायोशियस हा अत्यंत हुकुमशाही आणि जुलमी प्रवृत्तीचा होता.
त्यानं प्लेटोला सुद्धा गुलाम म्हणून स्पार्टाच्या वकिलाला विकलेले होते. म्हणजे इतकी जुलमी राजवट त्या काळामध्ये तिथं होती. म्हणून त्याचा जो मुलगा आहे दुसरा डायोशियस, त्याला त्याच्या हाती राज्यकारभार सोपवायचा होता. म्हणून प्लेटोला आमंत्रित केलं आणि प्लेटोनं त्याला शिक्षण द्यावं असं सांगितलं गेलं. आणि म्हणून प्लेटोनं दुसऱ्या डायोशियसला शिक्षण देण्यास सुरुवात केली. परंतु ही शिक्षण देत असताना प्लेटोनं शिक्षण देऊनही प्लेटो त्या शिक्षणामध्ये यशस्वी झाला असं नाही. कारण सायराक्यूजमध्ये या दुसऱ्या डायोसिसला सुद्धा योग्य पद्धतीनं राज्यकारभार करता आला नाही. आणि म्हणून त्या शिक्षणामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत हे प्लेटोच्या लक्षात आलं. आणि त्यामुळंच त्यानं दी स्टेट्समन आणि दी लॉज या ग्रंथामध्ये तात्विकतेपेक्षा वास्तविकतेवर भर दिलेला आहे. त्यानंतर प्लेटोची ग्रंथरचना. प्लेटोनं महत्वाचे असे 27 ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु त्यामध्ये त्याचे 3 महत्वाचे ग्रंथ आहेत, द रिपब्लिक, द पॉलिटिक्स ऑर द स्टेट्समन आणि द लॉ, असे हे 3 महत्वाचे ग्रंथ आहेत. त्यानं जे हे ग्रंथ लिहिलेले आहेत हे ग्रंथ त्याचे संवाद रूपानं आहेत. म्हणजे जसं आपण नाटक पाहतो, नाटकामध्ये जसा संवाद असतो अशा प्रकारचा संवाद त्याच्या या वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये देण्यात आलेला आहे. तर त्याचा द रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत महत्वाचा असा ग्रंथ आहे. अध्यात्म, धर्म, नीती, मानसशास्त्र या दृष्टिकोनातून मानवी जीवनासंबंधीचे तत्वज्ञान त्यानं या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. म्हणजे मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रभाव टाकण्याचं काम त्यानं या ग्रंथामधून केल्याचं आपल्याला दिसतं. रुसो सारखा जो विचारवंत आहे तो सुद्धा या ग्रंथाच्या बाबत असं म्हणतो की रिपब्लिक हा केवळ राजकीय ग्रंथ नाही तर तो शिक्षणशास्त्रावरील एक महत्वाचा ग्रंथ आहे असं तो म्हणतो. असंच त्यानं हा जो ग्रंथ आहे हा शिक्षण असेल, न्याय असेल, आदर्श राज्य असेल, राजकीय तत्वज्ञानी असेल, अशा वेगवेगळ्या बाजूने त्यानं या ग्रंथामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. तर हा जो दी रिपब्लिक हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला दुसरं नाव कन्सर्निंग जस्टिस असं सुद्धा देण्यात आलेलं आहे. असा हा त्याचा पहिला ग्रंथ आहे. दुसरा ग्रंथ द पॉलिटिक्स किंवा द स्टेट्समन असं या ग्रंथाचं नाव आहे. तर हा दी पॉलिटिक्स हा जो ग्रंथ आहे याला द स्टेट्समन असं का म्हटलेलं आहे तर जोएट नावाचा एक विचारवंत होता. त्यानं त्याच्या द पॉलिटिक्स या ग्रंथाचं भाषांतर केलेलं आहे आणि ते भाषांतर करताना द स्टेट्समन असं त्यानं म्हटलेलं आहे. राजकारण आणि नीती या संदर्भातलं वर्गीकरण या ग्रंथामध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे जे वर्गीकरण आहे या वर्गीकरणाची डिकॉटॉमी पद्धती त्यानं स्वीकारलेली आहे. म्हणजे चर्चात्मक पद्धती त्यानं स्वीकारलेली आहे आणि चर्चात्मक पद्धती स्वीकारून त्यानं हे लिखाण केलेलं आहे. त्यामुळं त्याचा हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा असा आहे. आणि तिसरा ग्रंथ म्हणजे द लॉज हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ त्यानं पूर्णपणे वास्तववादावर लिहिलेला आहे. सुरुवातीला त्याने रिपब्लिक हा जो ग्रंथ लिहिलेला होता हा ग्रंथ आदर्शवादावर आधारित होता. परंतु लॉज हा जो ग्रंथ आहे हा पूर्णपणे वास्तववादावर म्हणजे व्यवहारवादावर आधारलेला आहे. किंबहुना त्यानं व्यवहारवादावर अधिक भर दिला असं आपण म्हणू शकतो. राजकारण आणि राज्यकर्ते याबाबतचे विश्लेषण त्यानं लॉज या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. असे त्याचे हे जे 3 महत्वाचे ग्रंथ आहेत या तिन्ही ग्रंथामध्ये त्यानं जे मांडलेलं तत्वज्ञान आहे हे सर्व तत्वज्ञान
या तीनही ग्रंथामध्ये आलेलं आहे। हे आता आपण त्यांचे अभ्यास वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात जेव्हा करणार आहोत तेव्हा हे तुमच्या समोर पुढे येईल। प्लेटोचा पुढचा विचार आपण भाग 2 यामध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये त्याचे राज्यसंस्था म्हणजे आदर्श राज्य या संदर्भातले त्याचे जे विचार आहेत त्या विचारांच्या संदर्भात भाग 2 मध्ये आपण विचार मांडणार आहोत।